मान्सून दाखल झाला तेव्हापासून काही जिल्ह्यात पाऊस जोरदार बरसला तर काही ठिकाणी पावसाने साफ निराशा केली। अशात 90% पेरण्या झालेल्या मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हतबल आहे। पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी कसं पळवलंय आपण बघूया रिपोर्ट। शेतकऱ्यानं मातीच्या कुशीत रुजवलेलं हे हिरवं स्वप्न, मृगाच्या नक्षत्रात पेरलेल्या बीजाकडे बळीराजा डोळे लावून बसलाय। त्या डोळ्यात फक्त चिंता आहे। शेतातल्या पिकांनी माना टाकल्यात आणि कपाळावर चिंतेच्या आठ्यांचं पीक दाटलंय। जिथे 90% पेरण्या पूर्ण झाल्यात त्या मराठवाड्यातली ही परिस्थिती। पावसाच्या लहरी पॅटर्ननं शेतकऱ्यांची कशी दैना केली पहा। मे महिन्यात इथे अवकाळी पाऊस बरसला, जून महिन्यात पेरणीलायक पाऊस झाला, काही जिल्ह्यात तोही झाला नाही। पेरणी झाली, खर्च झाला, 1 लाख रुपये खर्च झाला। पुन्हा पिशा 10-15 पिशा लावल्या, तर आता सुका लागले, आता काय करा, खत घालून बसलो, सारे हे झालं। मग आता पाऊस उघडून गेला, 15 दिवस झाली पाऊस नाही, सरके सुकू लागले, आता काय करा। आता लोकांचे पैसे काढले 5 रुपयाने, 1 लाख रुपये काढले, खर्च निघून गेला। आता दुसरी पेरणी करायची हिंमत नाही आता। संभाजीनगर मधल्या या शेतकऱ्यांच्या डोळ्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीनं पाणी आणलं होतं। यंदा पावसानं घेतलेली उसंत जीवाला घोर लावते। आता याच्यावर सारख्या सुकू राहिल्या नाही आता, आणि सारख्या सुकू राहिल्या, तुरी सुकू राहिल्या। 15 दिवस झाले समजा पाऊस नाहीये। मग आता 2-4 दिवसात जर पाऊस नाही पडला तर सारख्या तुरी साऱ्या वाया जात्या ना। मग आता हे लोकांचे पैसे काढे द्यायचे कुठून? आता दुसरे आता पेरणी करायची काही हिंमत नाही आता शेतकऱ्याची। लोकांचे पहिलेच पैसे काढले, आता द्यायचे कुठून? ते सोने टाकले, याजाने 5% पैसे काढले लोकांकडून। मराठवाड्यात रविवारपर्यंत 90% क्षेत्रावर पेरणी झाली आणि 65% पाऊस झाला। त्यामुळे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 93% पेरण्या पूर्ण झाल्यात। जालन्यामध्ये 91%, बीडमध्ये 83%, लातूरमध्ये 95%, धाराशिवमध्ये 92%, नांदेडमध्ये 85%, परभणीमध्ये 90%, तर हिंगोलीमध्ये 85% पेरण्या पूर्ण झाल्यात। आता पावसानं हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या चारा पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। तर दुसरीकडे मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पावसाची ही असमानता दर्शवणारी आकडेवारी चिंतेत भर घालते। अहिल्यानगर, जालना, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झालाय, तर बीड आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांमध्ये खूपच कमी पाऊस झालाय। जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वाशिम, यवतमाळ तसंच नांदेड, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालाय, तर वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, नंदुरबार, धुळे आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला। नाशिक, पालघर, पुणे आणि कोल्हापुरात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला। कोंकण और मध्य महाराष्ट्र का घाट एरियाज दोनों जगह पे भारी बारिश का संभावना है। और अगले 4 दिन जैसे कल से ये बारिश कम रहेंगे, तो अगले 4 दिन के लिए 5 दिन के लिए कम रहेंगे, तो कोई भारी बारिश का संभावना नहीं है। और ये जो कोंकण मध्य महाराष्ट्र में दो है और विदर्भा के लिए भी तो ये अब अगले 7 दिन के लिए कोई अलर्ट नहीं है। सध्याची ही परिस्थिती पाहता काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसमोर आता पुढचा 1.5 महिना आभाळाकडे डोळे लावून बसण्यावाचून पर्याय नाहीये। पाऊस पडेल, आज न उद्या बरे दिवस येतील, चिंता दूर होईल या आशेवरच सारं काही सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरहून सचिन जिरे आणि पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।